पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्याने मिरवावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, पण त्याला मात्र त्याच्या नशिबाची स्क्रिप्ट स्वतःच लिहायची होती. तसाच फिट असल्यामुळे वडिलांचा आग्रह होता की दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा याने द्यावी, पण याला मन मारून अभ्यास करून ती परीक्षा द्यायचीच नव्हती. वडील आरपीएफ दिल्लीमध्ये ASI होते आणि प्रत्येक आई वडिलांप्रमाणे त्यांना पण असं वाटायचं की आपलं जे अपत्य आहे ते शिकून सवरून मोठं व्हावं, त्यांनी नाव कमवावं. आणि असं अगोदर त्यांची मोठी बहीण करून चुकली होती. ती एका गव्हर्नमेंट शाळेत शिक्षिका होती, त्यामुळे श्री रामनिवास यादव यांच्या या लहान मुलाकडनं पण याच अपेक्षा होत्या. पण यादवांच्या या शेंडेफळाला मात्र अभ्यासात काडी मात्रही रस नव्हता. त्यामुळे वडिलांकडून सतत कडूबोल ऐकायला मिळायचे आणि वयाच्या 12व्या वर्षापासून शाळा बुडवून जवळच्या शेतात हा क्रिकेट खेळायला जायचा. मग हा टेनिस बॉल क्रिकेट खेळायला लागला आणि 2 ते 3 वर्षातच यॉर्कर किंग म्हणून नावारूपास आला. हा 17 वर्षांचा असताना याच्या गावाजवळ एक क्रिकेट अकॅडमी उघडली आणि याने ती क्रिकेट अकॅडमी जॉईन केली. वयाच्या 17व्या वर्षी हातात आला लेदर बॉल आणि इथूनच याचं नशीब पालटलं, कारण ती टुर्नामेंट बघायला आले होते त्यावेळेसचे दिल्ली आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्लेयर ललित यादव. त्यांनी याला खेळताना बघितलं आणि याला ते बोलले की तू इथे काय करतोय, तू तर आमच्या अकॅडमीला खेळायला हवास. आणि तसाच मग हा पठ्ठा दर्यापूर गावापासून 15 किलोमीटर दूर नजफगडच्या त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये पोहोचला. स्पोर्टिंग क्रिकेट क्लबला हा प्रॅक्टिस करायचा. भारताचे अंडर-19 विश्वविजेते खेळाडू तसेच पेसर प्रदीप सांगवान आणि बाकी कोचेसनी याच्यावर खूप मेहनत घेतली, कारण टेनिस बॉल खेळत असल्यामुळे हाय आर्म स्पीड तर होती, पण अप्पर बॉडी स्ट्रेंथ, स्विंग आणि लाईन अँड लेंथचा होता तो प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळालं. वर्षभराच्या आतच कोचेसच्या मेहनतीला फळ आलं आणि याला दिल्ली अंडर-19 टीम कडनं खेळण्याचा योग आला. आणि त्यानंतर भारतीय अंडर-19 टीम बी कडे याची वर्णी झाली. पण त्यानंतर या प्लेअरवर लागला एक आरोप, वयात फसवणुकीचा आरोप, आणि BCCI कडनं यांच्यावर 2 वर्षाचा बॅन लागला. तेव्हा होता कोविडने तसंच सर्व ठप्प करून ठेवलेलं होतं. तेव्हा मग याच्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं. हा शेतात जाऊन मेहनत करायचा, हा मातीने भरलेल्या चुंगड्या उचलायचा खांद्यावर, तिथून तो रनिंग करायचा. अप्पर बॉडी स्ट्रेंथसाठी त्याने हे सर्व केलं आणि पुन्हा 2 वर्षांनंतर जेव्हा त्याचा बॅन निघाला तेव्हा त्याला अखेरकार दिल्ली टीम कडून खेळण्याचा योग आला. रिषभ पंत होता तिथे कॅप्टन आणि त्या टुर्नामेंटमध्ये 8.25च्या इकॉनॉमीने या पठ्ठ्याने घेतल्या 13 विकेट्स आणि असाच याच परफॉर्मन्समुळे त्याचा प्रवेश झाला LSGच्या लखनौ सुपर जायंट्सच्या त्या डगआउटमध्ये. IPL मध्ये यायच्या आदल्या वर्षी तो हायेस्ट विकेट टेकर होता दिल्लीसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणि जसा तो IPL मध्ये आला तेव्हा त्याला मार्गदर्शन लाभलं दिग्गज गोलंदाज झहीर खान यांच्याकडनं. आणि आतापर्यंत IPLच्या 19व्या सत्रात LSG साठी एक हुकुमचा एक्का ठरलेला आहे. वडील ASI श्री रामनिवास यादव यांची छाती आजकाल गर्वाने उंचावून असते असं गावकरी सांगतात. त्याचं कारण काय? दर्यापूर खुर्द गावचा हा राजकुमार प्रिन्स यादव IPLच्या 19व्या हंगामात दर 2-3 दिवशी येऊन आपल्या गोलंदाजीने विश्व जिंकत असतो. त्यामुळे